नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना उन्हाळा स्पेशल मस्तपैकी घरच्या घरी भाजी बनवतो आहे. उन्हाळ्यात ना बऱ्यापैकी भाज्या मिळत नाहीत. अशा वेळी कोणत्या भाज्या करायच्या असा खूपदा प्रश्न पडतो. म्हणून आज आपण घरातच असणाऱ्या मस्तपैकी लाल टोमॅटोची भाजी बनवतो, तीही भरून टोमॅटोची भाजी. त्यासाठी इथं बघा मी 1/2 किलो इतके टोमॅटो घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि पाठीमागच्या साईडनं अशा पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं वांगी वगैरे भरतो ना त्या पद्धतीनं ही टोमॅटो सगळे बघा चिरून घेतले. आता जो काही पुढचा म्हणजे देठाकडचा भाग असतो तो थोडासा घट्टसर असतो, त्यामुळे तो पण आपण हलकासा काढून घेतोय. जेव्हा जेव्हा आपण भरल्या टोमॅटोची भाजी करतोय तेव्हा तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे टोमॅटो लाल असावेत, मात्र थोडेसे घट्टसर असावेत. अगदी मऊ असेल ना तर ही भरल्या टोमॅटोची भाजी खायला इतकी मजा येत नाही. त्यामुळे ही गोष्ट पण नक्की लक्षात ठेवा. आणि जे काही टोमॅटो आहेत ते मी सगळे बघा अशा पद्धतीनं चिरून घेते. आता आपण नेहमी वांग्याची भाजी करतो भरून, दोडक्याची भाजी करतो, पण टोमॅटोची भाजीची टेस्ट ना खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा टोमॅटो असेल त्यावेळी तुम्ही नक्की ही भाजी करू शकता. आता संपूर्ण टोमॅटो बघा मी हे सगळे चिरून घेतले. आता चिरून घेतलेले टोमॅटो पण एका साईडला ठेवूयात आणि आता एक वाटण बनवून घेऊयात. त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक छोटा पॅन ठेवला आणि ह्यामध्ये मी पाववाटी इतकं ओला खोबरा किसून घेतलं तर ते घातले. तुम्ही त्याऐवजी ना सुकं खोबरं पण घालू शकता. आता खोबरं ना हलकं असं छान असं भाजून घ्यायचं. खोबरं भाजताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाही, कारण खोबऱ्यामध्ये बऱ्यापैकी तेल असतंच. त्यामुळे पुन्हा तेल घालून खोबरं भाजण्याची अजिबात गरज नाही आहे. हलका छान असा रंग येईपर्यंत बघा आता आपण हे खोबरं भाजून घेतलं. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात. आणि त्याच पॅनमध्ये ना आता अगदी आपण अर्धा छोटा चमचा आपण तेल घालतोय. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, ते बारीक चिरून घेतले होते, तर ते घातले. तुम्ही कांदा मोठा मोठा चिरून पण तो तेलावरती भाजून घेऊ शकता. आता इथे तुम्ही पाहू शकता कांदा जो आहे तो हलकासा गुलाबीसर झाला आहे. आता ह्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि त्यानंतर अर्धा इंच आल्याचे काप घालायचे. लसणाचा वापर थोडा जास्त करायचा, लसणामुळे टेस्ट खूप छान येते. आता हे पुन्हा बघा सगळं चांगलं असं परतवून घेतलं आणि जो काही कांदा आहे हा पण बघा छान असा परतला गेला आहे, मस्त असा गुलाबीसर पण झाला आहे. हा पण आता काढून एका ताटामध्ये थोडा थंड करून घ्यायचा. आता दोन्ही बघा आपण छान थंड करून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतोय. जेव्हा केव्हाही आपण मिक्सरमधून कोणतंही वाटण तयार करतोय त्यावेळी लक्षात ठेवा जिन्नस जे असतात ते थोडेसे थंड करून घ्यायचे, म्हणजे मिक्सरची धार जी आहे ती अजिबात जात नाही. तर ही पण गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आता आपण जे वाटण करतोय किंवा जो मसाला भरतोय तो थोडासा कोरडा असायला पाहिजे. अगदी आपल्याला बारीक पेस्ट करायचं नाही, थोडासा ओबड-धोबड तो असायला हवा. थोडीशी वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली ना, आता हे थोडंसं छान असं वाटण वाटून घ्यायचं. हे जे वाटण आज आपण बनवलं ना, हे आपण वांग्यासाठी, बटाटा किंवा दोडक्याच्या भाजीसाठी नक्की वापरू शकतो. तर छान असं बघा थोडंसं मी ओबड-धोबड असं जे वाटण आहे ते वाटून घेतलं. तुम्ही अगदी पेस्ट पण करू शकता, पण माझी आजी सांगते की मसाला जर थोडासा ओबड-धोबड असेल ना, तर तो भरल्या भाजीमध्ये खायला खूप मस्त लागतो. ताटामध्ये काढून घेतला, त्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण चटणी आणि चवीनुसार मीठ घातलं. वरून थोडीशी पुन्हा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातल्याने हे सगळे जिन्नस बघा चांगले मिक्स करून घ्यायचे. तुम्ही ह्याआधी कधी भरल्या टोमॅटोची भाजी खाल्ली आहे का आणि तुम्हाला ती आवडते का? आणि आवडत असेल तर तुम्ही ती कशी करता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला तुमच्या पण पद्धतीने नक्की ही रेसिपी कळेल. आता वाटण पण बघा मी सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता हे जे आपण तयार करून घेतलेलं वाटण किंवा सारण आहे हे आता आपण ह्या भरून घेतलेल्या टोमॅटोमध्ये घालतोय. तर त्यामध्ये बघा अशा पद्धतीनं जितकं होईल तितकं आपण दाबून हा मसाला भरून घ्यायचा. त्यामुळे जेव्हा ही भाजी खातो तेव्हा आतमधून मसाल्याची जी टेस्ट आहे ती खूप सुंदर येते. आणि ही भाजी करताना आता माझ्याकडे टोमॅटो थोडे मध्यम आणि थोडे मोठ्या आकाराचे होते, त्यामुळे मी थोडेसे मिक्स टोमॅटो घेतलेत. पण जर तुम्हाला भरपूर लोकांसाठी ही भाजी करायची असेल तर मी एक टिप्स तुम्हाला सांगते की टोमॅटो एकाच आकाराचे निवडायचे, म्हणजे तेव्हा जेव्हा ती भाजी शिजते ना तेव्हा ती एकदम किंवा एकाच वेळी शिजते. टोमॅटो थोडे मोठे आणि छोटे असतील तर छोटे टोमॅटो अगदी पटकन शिजतात, मात्र मोठे टोमॅटो जे असतात ते शिजायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे भाजी व्हायला पण थोडा वेळ लागतो. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. टोमॅटो घेताना ते मात्र एकाच आकाराचे घ्यायचे, म्हणजे ती भाजी एकदम किंवा एकसारखी पटकन शिजते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आणि माझे पदार्थ आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात हे देखील मला नक्की कळेल. तर आता टोमॅटो बघा हे संपूर्ण मी असे सगळे जी भाजी ती भरून घेतली. आता बऱ्यापैकी जो मसाला आहे हा पण शिल्लक राहतो, तो पण नंतर ग्रेव्हीसाठी वापरतो आहे. त्यामुळं हा मसाला अजिबात आपल्याला
साईडला ठेवायचं नाही, हा पूर्ण मसाला आपण हा नंतर ग्रेव्हीसाठी वापरतो. तर टोमॅटोचा मध्ये मसाला भरला की टोमॅटो दिसायला बघा अगदी छान दिसतात आणि मला स्वतःला ही भाजी खायला खूप आवडते. भाकरी असू दे किंवा भातासोबत पण ना अगदी मस्त लागतात. टोमॅटो भरून घेतले, आता भाजी करायला घेऊया. तर त्यासाठी इथे एक पॅन ठेवला, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले आणि त्यामध्ये पुन्हा बघा 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा हुब्या किंवा बारीक चिरून घ्यायच्या आणि त्या तेलावरती घालायच्या. तेलामध्ये जेव्हा लसूण टाकतो ना, तेव्हा लसणाची जी काही खमंग फोडणी असते ना, ती भाजीला खूप छान चव देते. लसूण हलकासा परतवून घेतला, आता गॅस मध्यम केला आणि भरून घेतलेले संपूर्ण टोमॅटो आपण हे तेलावरती अशा पद्धतीने ठेवून घेतोय. भाजी ही करायला सोपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे. टोमॅटो तेलावरती घातले की 2 मिनिटं असंच ठेवायचं आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने छानपैकी टॉस करून घ्यायचे. म्हणजे काय होतं, संपूर्ण जे टोमॅटो असतात ते तेलावरती मस्तपैकी छान असे परततात. सगळीकडून छान तेल लागतं आणि मसाला पण आतमध्ये राहतो. हलकेसे छानपैकी टोमॅटोला पण बघा छान डाग पडायला सुरुवात होतात. 2 ते 3 मिनिटं गॅस मोठा ठेवूनच हे छानपैकी तेलावरती अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचं. जो काही लसूण आहे आणि आतमध्ये भरलेला मसाला आहे ना, तो आतमध्ये अगदी मस्तपैकी पॅक होतो आणि त्यानंतर जो काही राहिलेला मसाला आहे तर तो टोमॅटोवरती घालायचा आणि थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून मसाला कोणत्याही प्रकारे तो वाया जाणार नाही. उन्हाळ्यामध्ये भाज्या नसतात त्यावेळी घरीच कोणती भाजी बनवायची असा खूपदा प्रश्न पडतो आणि मी देखील तुम्हाला ह्याआधी बऱ्याच भाज्या दाखवल्या होत्या आणि टोमॅटोचा जो वापर आहे तो आपल्या रोजच्या जेवणामध्ये खूप होत असतो आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. आपण आमटीमध्ये भाजीमध्ये वापर करतो, पण टोमॅटोची भाजी खायला पण खूप मस्त वाटते. थोडासा गूळ टाकायचा, कारण टोमॅटोची चव आंबट आणि मसाला थोडा तिखट, तर आंबट गोड तिखट चव बॅलन्स होते. सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा, एक छानपैकी कड काढून घ्यायची आणि पुन्हा हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जो गॅस आहे थोडासा मध्यम करायचा आणि झाकण ठेवून पुन्हा साधारणपणे 5 ते 6 मिनिटं ही जी भाजी ती चांगली शिजवून घ्यायची, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ पडतात. आता टोमॅटो शिजायला फारसा वेळ लागत नाही, आपण त्याबरोबर ग्रेव्ही केलेली आहे आणि पाणी पण त्यामध्ये बऱ्यापैकी असतं, त्यामध्ये पटकन शिजते, फारसा वेळ पण लागत नाही. आता गॅस मध्यम केला आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारणपणे आता आपण एक 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊ. मध्ये मला थोडंसं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी पुन्हा थोडंसं पाणी पण ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं. आता बघा तुम्ही पाहू शकता रंग पण खूप सुरेख आला आहे आणि जी काही आपण ग्रेव्ही केलेला जो मसाला होता तो पण बघा मस्तपैकी छान असा परतला गेला आहे. त्याला रंग पण खूप सुरेख आलेला आहे. आता टोमॅटो पण बघा छान असे मऊ झालेत, अगदी गिलका नाही होत, पण त्याची आकार जो तो आहे असा आहे. मात्र टोमॅटो खूप मस्त मऊ आहेत आणि आतमध्ये मसाला पण भरपूर आहे. तर अशा पद्धतीने आपले टोमॅटो चांगले शिजले गेले पाहिजेत, म्हणजे त्याची चव खूप छान लागते. आता जो गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आणि वरून जे आहे ना भरपूर सारी कोथिंबीर घालून गरमागरम ही मस्तपैकी भरलेल्या टोमॅटोची भाजी भाकरी किंवा भातासोबत कशासोबतही सर्व करायची. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.